रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न शेतकरी मित्रांनो, कसाय नव्ह कसायलाच पाहिजे. कारण शेती ही विकायची नसते, तर शेती ही राखायची असते. आणि शेती फक्त आपल्याला राखून चालणार नाही, ती आता कशी पिकवायची या जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तसेच सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज महाराष्ट्रीयन बेंदूर हा सण आहे. आज आपण आलेलो आहोत जैतापूर या गावामध्ये. सरांची आपण ओळख करून घेऊया. सर, तुमचा परिचय सांगा. तुमचं नाव? त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, मी सचिन माने, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी, सातारा तालुका. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघताय कसा आहे ऊस, कसा आहे पेऱ्यातला अंतर, कशी आहे जाडी. तर या प्लॉटला आपले प्रतिनिधी श्री कीर्तिवान गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केलेले आहे. सर, तुमची ओळख सांगा सर्वप्रथम. नमस्कार, मी कीर्तिराज गायकवाड, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी, सातारा तालुका. आणि आज आपण जैतापूरमध्ये शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या पूर्ण उसाला रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरलेलं आहे. यामध्ये आपण शेतकऱ्यांना ऊस स्पेशल दिलेला आहे, मायक्रोन्यूट्रिएंट दिलेला आहे. आपण सर्व रामा ॲग्रोटेकचे जे प्रोडक्ट आहेत ते सर्व प्रोडक्ट आपण ह्या ऊसासाठी वापरलेले आहेत. जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे आपण हे प्रोडक्ट या ठिकाणी वापरलेले आहेत. उत्तम असा रिझल्ट या ऊसाला आलेला आहे. आणि तो रिझल्ट कसा आलेला आहे याची सर्व सविस्तर चर्चा आपण शेतकरी यांच्याबरोबर जाणून घेऊया. आपले शेतकरी आहेत प्रमोद जाधव. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख तमाम महाराष्ट्राला तुम्ही करून द्यावी अशी तुम्हाला मी विनंती करतो. माझं नाव प्रमोद बाबूराव जाधव, मुक्काम जैतापूर. त्याचबरोबर आपल्या कंपनीचे रामा ॲग्रोटेक कंपनी प्रोडक्ट वापरणारे श्री आज रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरणारे त्यांच्याच मी तुम्हाला ओळख करून देतो. साहेब, तुमचं नाव सांगा. मी शिवाजी सकाराम फडतरे, जैतापूर तालुका सातारा. सर, तुमचं नाव? शंकर नारायण बालेकर. सर, तुमचं नाव? बाळकृष्ण साहेबराव इंगवले. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघताय हा जो अप्रतिम रिझल्ट आलेला आहे ते पाहण्यासाठी जैतापूर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी मित्र इथे आलेले आहेत. आणि हा रिझल्ट बघून ऑलरेडी त्यांनी सुद्धा रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरायला चालू केलेली आहेत. तर सर, तुम्ही मला जरा सांगा, ज्यावेळेस रामा ॲग्रोटेकची ओळख तुम्हाला झाली त्यावेळेस ह्या प्लॉटची अवस्था कशी होती? या प्लॉटची अवस्था म्हणजे व्हायचं, उंची राहायला कमी, काळोखीला, पानाची रुंदी वाढली, पानाची रुंदी वगैरे तुम्ही वापरल्यानंतर वाढली, काळोखी वाढली, पेऱ्यातले अंतर कसं वाटतंय? अंतर वाढले. सर, आता रामा ॲग्रोटेकची ओळख तर तुम्हाला समजा 1-2-3 महिन्यापूर्वी झाली, तर ह्या प्लॉटची थोडीशी पार्श्वभूमी सांगा आम्हाला की हा प्लॉट लागण कधीची आहे? लागण 20 ऑक्टोबरची आहे. 20 ऑक्टोबरची आहे. 20 ऑक्टोबर 25. 20 ऑक्टोबर 25 ची लागण आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही काय काय या प्लॉटला वापरलं होतं आणि किती खर्च केला होता? वापरले होते रासायनिक खत. हा, त्याला साधारणतः किती खर्च केला असेल तुम्ही? 10-15 हजार रुपये. 10-15 हजार रुपये त्यावेळेस घालवले. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण एक समजा 2.5-3 हजाराचा डोस तुम्हाला रामा ॲग्रोटेकचा दिला होता, त्या 2.5-3 हजाराचा डोस आणि सुरुवातीला तुम्ही जो खर्च केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला कसा बदल वाटला? बराचसा वाटला. बराच बदल वाटला. खतात लय पैसे जातात. लय पैसे जात होते. आता ते रासायनिक खत ज्यावेळेस तुम्ही वापरले त्यावेळेस प्लॉटला कसं तुम्हाला फुटवे वगैरे बाकी गोष्टी भेटल्या का? फुटवा निघतो पण एवढा नाही निघत. आणि रिझल्ट उशिरा निघतो. उशिरा येतो रिझल्ट. हा. आता ह्या रानाचं थोडस आम्हाला सांगा, हे तर पाणी वगैरे साठतं का पावसाळ्यात? पाणी साठतच की, आता पाणी जाय रान. पूर्ण रानात पाणी आहे. पाणी जाय. बरं, म्हणजे असं चिबडेल सारखं थोडंसं रान आहे. बरं बरं. म्हणजे साधारण ह्या रानाला आवरेज तुमचं याच्या अगोदर कितीपर्यंत जाते? काय 15-20 पर्यंत जात. 15-20. रान किती आहे तुमचं? पहिलं होतं 30 गुंठ, पण ते आता निम्म भावाला दिल्यामुळे 15 गुंठ. 15 गुंठ आहे. मग साधारण आता हे जे तुम्ही बघताय जाडी, रुंदी, पेऱ्यातलं अंतर कितीपर्यंत आवरेज जायला असं वाटतंय तुम्हाला? 30 पर्यंत जाईल आता. 30 टनापर्यंत जायला असं वाटतंय. बर बर. शेतकरी मित्रांनो, जेव्हा मी जाधव सरांची प्रथम व्हिजिट केली त्यावेळेस प्रथम मी रामा ॲग्रोटेकच्या पूर्ण प्रोडक्टची माहिती आणि त्यांना सविस्तर दिली. आणि त्यांनी त्या प्रोडक्टवरती विश्वास ठेवून पहिलं माझं जे आळवणीसाठी जे प्रोडक्ट आहे ऊस स्पेशल, मायक्रोन्यूट्रिएंट, रोडोके आणि रूट मॅजिक याचा पहिला डोस मी त्यांना दिला. आणि दिल्यानंतर त्यांना मी सांगितलं की
ह्या प्रोडक्ट वापरल्यानंतर वापरण्यापूर्वी तुम्ही जिथं वाडा आहे त्या खाली चिकट टेप लावा. चिकट टेप लावल्यानंतर आणि जाडीसाठी सुद्धा मी प्रत्येक पेऱ्याला चिकट टेप लावण्यासाठी त्यांना सुचवलं होतं. त्यांनी चिकट टेप तसा लावला आणि मग नंतर त्यांनी हे प्रोडक्ट्स हे ऊस स्पेशल मायक्रोन्यूट्रिएंट रोडोके हे सोडल्यानंतर जेव्हा मी परत 15-20 दिवसांनी आलो तर त्याचा रिझल्ट हा तुम्हाला कसा आला? फरक पहिल्या आळवणीमध्ये पहिल्या आळवणीमध्येच फरक पडायला लागला 10-12 दिवसात. 10-12 दिवसात तुम्हाला काय चित्र बदल दिसला म्हणजे त्याच्यामध्ये? 10-12 दिवसात पानाची काळोखी वाढली, रुंदी वाढली, फुटव्याची संख्या वाढायला लागली. बर शेतकरी मित्रांनो, आता सर तुमचा हा जो प्लॉट रिझल्ट बघितला त्याच्यानंतर ह्या गावामध्ये कोण कोण वापरायला चालू झालं? 2-4 जण झाले. 2-4 जणांनी तुमचं बघून चालू केले. सर तुम्ही थोडस सांगा, तुम्ही वापरले का आपलं राम ॲग्रोटेकचं? माझा 10 गुंठ्याचा ह्याचा प्लॉट आहे निशिगंध. गुलछडीचा. गुलछडीचा. बरं. गुलछडीचा पहिल्यापासून ट्रीटमेंट जसं मी यांचा प्रमोद जाधवांचा रिझल्ट पाहिला आणि हा. नंतर 4 लोकांना मी भेटलो आणखी ज्यांनी हे प्रोडक्ट वापरले हा. आणि त्यामध्ये मला रिझल्ट वाटला म्हणून मी पूर्ण 10 गुंठ्याचा प्लॉट हा गुलछडीचा प्लॉट हे कीर्तिराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार मी करतोय आणि त्याला उत्तम रिझल्ट मला आलाय. आणि इथून जो माझा खोडव्याचा ऊस जाणार आहे किंवा जो माझा लागणीचा ऊस जाणार आहे त्याच्यानंतर सुद्धा पुढचे जे आहे ते ह्यांच्या मार्गदर्शन मी करणार आहे कारण चांगला रिझल्ट ह्याच्यातून जाणवतोय. आता तो गुलछडीचा जो तुमचा प्लॉट आहे तो बऱ्यापैकी तुम्ही जैविक मध्ये करत असाल? हो, जैविक मध्ये ऑर्गॅनिक मध्ये करताय. आता त्या ऑर्गॅनिकला ही राम ॲग्रोटेकची जोड तुम्हाला भेटली म्हणजे जैविकला जैविकची जोड भेटली, तर त्याच्यानंतर मग कसं वाटतंय गुलछडीला तुम्हाला? आता जो इतर लोकांचा मी प्लॉट आहे माझ्या बरोबर ज्यांची लागण झाली त्यांच्या प्लॉट मध्ये आणि माझ्या प्लॉट मध्ये थोडासा बराच डिफरन्स वाटतो. ती पानाची जाडी आहे, त्याची हाईट चांगली वाढली किंवा जी ठोंब आहेत ती भरदार अशी म्हणजे त्यांची फुटव्याची संख्या वाढण्याची फार चान्सेस आहेत. आणि साधारण 1-1.5 महिन्याचाच तो प्लॉट आहे. नंतर आणखीन ह्यांच्या मार्गदर्शनानंतर मी ते काय जे हे आहेत आळवणे आहेत किंवा काय जी ते काय मार्गदर्शन पूर्ण शेड्यूल नुसार तुम्ही राम ॲग्रोटेकचा रिझल्ट मला मिळाल्यानंतर मी नंतर तुम्हाला आणखीनच सांगेन. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघताय आता ह्या बेटामध्ये एक बेटच आहे. याच्यामध्ये आपण जरा फुटव्यांची संख्या आधी मोजून बघूया. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. तर नॉर्मली जे आपल्याला ऊसामध्ये ॲव्हरेजला फुटवे लागतात 12 ते 13 फुटवे, तर हे प्रत्येक बेटामध्ये तुम्ही बघताय पाठीमागे सुद्धा दिसत आहेत तिथे 12-13 फुटवे आहेत. प्लस त्या ऊसाची जाडी तुम्ही बघताय, जाडी प्लस महत्वाचं जे पेऱ्यातलं अंतर आहे. आता नवीन जे पेऱ्या निघतंय ते बघा, पूर्ण पेऱ्यातलं अंतर वगैरे एकदम चांगलं आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे ॲव्हरेजला खूप चांगला फरक पडणार आहे तुम्हाला. हे पेऱ्यातलं अंतर तुम्ही बघू शकता एका इतीच्या पेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि आतापर्यंत राम ॲग्रोटेकचं जे वापरलेलं आहे ऊस स्पेशल त्याची कमाल तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये जाडी 1 नंबर झालेली आहे आणि पेऱ्यातलं अंतर सुद्धा 1 नंबर झालेलं आहे. प्लस तुम्ही बघू शकता पानाची जी रुंदी आहे काळोखी जी बघताय तुम्ही ते एकदम खूप अशी बरगच्च दिसते, असं जाड दिसते आणि काळोखी रुंदी हे तुम्ही बघू शकता. हे मधली जी शिर बघताय ती सुद्धा तुम्ही बघू शकता आणि काळोखी टिकून आहे. हे रान तुम्ही बघताय खाली पूर्ण असं पाणी साठलेलं आहे, आतमध्ये आम्हाला शिरता आलं नाही, पूर्ण पाणी साठलेलं आहे आणि ह्या पाणी साठलेल्या रानात सुद्धा एकदम चांगला असा राम ॲग्रोटेकचा रिझल्ट आलेला आहे. तर आता आपण शेतकरी मित्रांकडून तर ऐकलंच, त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर तुम्हाला कसं वाटतंय हे प्रोडक्ट ह्यांनी वापरले राम ॲग्रोटेकचं, कसा बदल वाटतोय तुम्हाला ऊसामध्ये? चांगला बदल वाटतोय. चांगला काय बदल वाटतोय? जाडी वाढल्या, लांबी पेऱ्यातलं अंतर वाढलं. बर ॲव्हरेज मध्ये फरक पडेल असं वाटतंय? हा बरं. आता इतके दिवस तुम्ही रासायनिक शेती करताय आणि ही जैविक शेती, मग चांगलं कोणतं वाटतंय तुम्हाला? जैविक शेती म्हणजे ह्याचं जरी तुम्ही जास्त प्रमाणात जरी वापरले, एक ऊस स्पेशलचा 1 कॅन आम्ही म्हणतोय महिन्याला 2 जरी तुम्ही वापरला तरी काय फरक पडेल? म्हणजे अजून चांगला फरक पडेल का? कसं अजून चांगला फरक पडेल? बरोबर. म्हणजे हे औषध आपलं असं आहे की याच्यामध्ये तुमचं गांडुळाची संख्या वाढणार, जमिनीमध्ये जमिनीचा पोत सुधारणार आणि महत्वाचं तुमचं उत्पन्न पण वाढणार. मग आता एक रासायनिकचं पोत साधारण किती रुपयापर्यंत गेले? 2500 रुपयाला गेले. मग 2500 रुपये जर तुम्हाला 1 एकराचा डोस आम्ही देत असेल तर तुम्ही कोणाला प्रेफरन्स देणार? तुम्हाला देणार ना. आम्हालाच देणार ना. तुम्हाला येस. मग आता सुरुवातीपासून तुम्ही राम ॲग्रोटेक वापरणार आहे तुमच्या प्लॉटला, बरोबर? रामा ॲग्रोटेकचा तुम्हाला खोडव्याला आणि लागणीला काय रिझल्ट आला तेवढं तुम्ही ज्या वेळेला रामा ॲग्रोटेकचे जे कन्सल्टंट आहेत कीर्तिराज गायकवाड यांची माझी ओळख झाल्यानंतर ज्या खोडवा माझा ऊस गेलेला होता
आणि जवळजवळ रासायनिक खताचं मी डोस देऊन भरणी वगैरे केली होती, पण तो जो रिझल्ट अपेक्षित नव्हता. इतरांचं क्षेत्र पाहिल्यानंतर मला ते वाटलं की आपण ॲग्रोटेककडे जावं. मग ॲग्रोटेकची मी प्रोडक्ट रूट मॅजिक आहे, परत न्यूट्रिएट आहे किंवा हा ऊस स्पेशल आहे, असे मी 2 आळवण्या ड्रीप मधून दिल्या आणि त्याचा मला उत्तम रिझल्ट त्या खोडव्याच्या ऊसाला सुद्धा जाणवला की ते म्हणजे पेरेची संख्या किंवा फुटव्याची संख्या जास्त आहे आणि पाण्याची रुंदी वाढलेली आहे. आणि हे पाहिल्यानंतर मग मी गुलछडीला तो वापरण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आज या प्लॉटचं पहिलं शूटिंग पाहिलं तर रामा ॲग्रोटेक ही अशी कंपनी आहे की प्लॉटचं फक्त एकच शूटिंग घेत नाही, प्लॉटचं हार्वेस्टिंग पर्यंत शूटिंग शेतकरी मित्रांसाठी दाखवत राहतं. तर ह्या प्लॉटचं आता हे पहिलं शूटिंग झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण या प्लॉटचं शूटिंग घेणार आहोत. प्लस याच्यामध्ये आपण रामा ॲग्रोटेकचा किती खर्च केला ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. तर सातारा तालुक्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला रामा ॲग्रोटेकची उत्पादने जर वापरायची असतील तर स्क्रीनवरती माझा नंबर दिसत आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस जैतापूर, सर तुमच्याकडे कोणती कोणती गाव आहेत? आता रहिमतपूर पासून जे तीन गाव, म्हणजे जैतापूर असेल, चिचनेर, जाधववाडी, तासगाव, या भागामध्ये शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना रामा ॲग्रोटेकची उत्पन्न जर हवी असतील तर स्क्रीनवरती माझा नंबर आहे, तो नंबर त्यांनी घ्यावा. मार्गदर्शन सुद्धा आम्ही त्या पद्धतीने देऊ आणि त्यांना जे ॲव्हरेज आहे त्या शेतकऱ्याला ते ॲव्हरेज त्यांना काढून 100% आम्ही देऊ. तर शेतकरी मित्रांनो, महत्वाचा विषय म्हणजे रामा ॲग्रोटेकचा कोणताही कन्सल्टंट किंवा प्रतिनिधी असेल तर शेतकरी मित्रांकडून कोणत्याही प्रकारची कन्सल्टंट फी वगैरे घेत नाही. आपण सरांकडनं थोडंसं जाणून घेऊया. सर, आतापर्यंत किती वेळा व्हिजिट केला असेल प्रतिनिधींनी? 4-5 वेळा झाली. कधी तुमच्याकडून काय रिक्वायरमेंट केली पैशाची वगैरे नाही? नाही ना. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही बघू शकता की रामा ॲग्रोटेकला फक्त तुम्ही प्लॉट दाखवायचा आहे तुमचा आणि त्याच्यानंतरचं पूर्ण व्हिजिट नुसारच आपलं काम चालतं. व्हिजिट करूनच तुमचं पूर्ण शेड्यूल तयार केलं जातं आणि त्यानुसारच हे प्रोडक्ट वापरले जातात. आता तुम्ही आतापर्यंत जो रिझल्ट आलेला आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात? आहे, समाधानी. तर मित्रांनो, तुम्ही बघितली ही रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनाची कमाल. म्हणूनच आम्ही म्हणत असतो, रामा है तो कमाल है, कमाल है, रामा है तो कमाल है, रामा है तो कमाल है. रामकृष्ण हरी. धन्यवाद.